Welcome student, न्यू लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत लेक्चरमध्ये आपण हीटिंग इफेक्ट आणि पॉवर ऑफ बल्ब हा कन्सेप्ट स्टडी केला. त्या अगोदर आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये बरेचसे पॉईंट्स आपण कव्हर केले. त्यानंतर आता आपण लेक्चरच्या शेवटच्या टॉपिककडे वळतोय, तो म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आपल्याला माहिती की इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसमध्ये वेगवेगळे असे काही डिव्हाइस असतात की जे आपल्याला रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, करंट मेजर करण्यासाठी आपण काय करत असतो, यूज करत असतो. तर त्यापैकी काही अशी डिव्हाइसेस ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायची. म्हणून आपण ह्या लेक्चरला नाव दिलेलं आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर ह्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे 3 ते 4 व्हिडिओज तुम्हाला अपलोड केले जातील. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइस आहे विस्टन ब्रिज. मग जनरली आतापर्यंत आपण किर्चॉफ्स लॉ आपण ज्या स्टडी केला त्यावेळेस तुम्हाला विस्टन ब्रिजबद्दल थोडीशी माहिती आपण घेतलेली पण. तर ते फक्त इक्वेशन कसे येतं ते इक्वेशन आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आज आपण स्टडी करणार आहे. तर याच्या अगोदर तुम्ही विस्टन नेटवर्क वापरून बरेचसे इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केलेले आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया विस्टन ब्रिज. मग जनरली विस्टन ब्रिज म्हणजे काय असतो की विस्टन ब्रिज म्हणजे काय, तुमची की 5 किंवा त्यापेक्षा जास्त रेजिस्टन्स ज्यावेळेस कनेक्ट केलेले असतील त्यावेळेस आपण एक जो ब्रिज फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतोय, विस्टन ब्रिज म्हणतोय. मग विस्टन ब्रिजचं जनरल प्रिन्सिपल काय असतो ते बघा. जनरल डायग्राम तुम्हाला माहिती आहे, ही डायग्राम आपण इथं लिहिलेली आहे. ठीक आहे. याच्यात 4 रेजिस्टर्स पी, क्यू, आर आणि एस हे असे 4 रेजिस्टर्स आणि ए, बी, सी आणि डी हे तुमचे 4 पॉईंट्स. त्याच्यातून आपण ह्या ई मधून म्हणजे बॅटरीमधून करंट काय केलं, आपण फ्लो केला आहे आणि त्याच्यानुसार आपण बॅलन्सिंग कंडिशन काय करतोय, फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग आता जनरल जो का प्रिन्सिपल असतो विस्टन ब्रिजचा तो असतो बघा, इन अ क्लोज सर्किट देर इज अ नो करंट फ्लो बिटवीन एनी 2 इक्विपोटेन्शियल पॉईंट. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल सेम असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाही. म्हणजे एक्झाम्पल जर का आपण बघितलं तर विस्टन नेटवर्क जर का बॅलन्स असेल तर बी आणि डी हे काय असेल तुमचे बॅलन्सिंग पॉईंट असेल, म्हणजे तिथून कोणत्याही प्रकारचा काय होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. मग आता जे काही विस्टन नेटवर्क आहे, विस्टन नेटवर्कचा नेमकी यूज काय असतो, तर जनरली जे काही विस्टन नेटवर्क आहे, दिस विस्टन नेटवर्क आर यूज टू कॅल्क्युलेट और टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. बघा, म्हणजे समजा तुम्हाला R1, R2, R3 आणि R4 असे जर 4 रेजिस्टन्स दिलेले असतील की आपण त्याला PQRS असं म्हटले, तर 3 रेजिस्टन्स दिलेले, चौथा रेजिस्टन्स जर का तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या ठिकाणी हा अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण विस्टन नेटवर्क काय करत असतो, यूज करत असतो. मग आता ह्या डायग्राममध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघूया काय काय दिले. एक विस्टन नेटवर्क दिला आहे, त्या विस्टन नेटवर्कमध्ये ए आणि सी हे जे काही टर्मिनल आहे त्या टर्मिनलच्या अक्रॉस आपण एक सेल किंवा एक एबी केला, कनेक्ट केला आहे. त्यानंतर गॅलोमीटर म्हणजे हा गॅलोमीटर बी आणि डीच्या अक्रॉस काय केला, आपण कनेक्ट केला आहे. आता गॅलोमीटर म्हणजे काय आपल्याला माहिती, गॅलोमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर अ स्मॉल अमाऊंट ऑफ करंट प्रेझेंट इन अ सर्किट. म्हणजे एखादा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जरी प्रेझेंट असेल तो मेजर करण्यासाठी आपण गॅलोमीटर काय करतो, यूज करत असतो. तर गॅलोमीटर म्हणजे काय हे सगळं आपण पुढचा जो काही लेक्चर आहे त्यामध्ये आपण पुन्हा स्टडी करणार आहे. त्यानंतर आपण असं कन्स्ट्रक्ट केलं सर्किटमध्ये I1, I2, I3 आणि I4 विथ द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर PQRS. तर PQ आणि RS हे तुमचे 4 रेजिस्टर्स आहे. एक तुम्ही PQRS म्हणा किंवा R1, R2, R3, R4 असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर IG विथ द करंट फ्लोईंग थ्रू द गॅलोमीटर रेजिस्टर. हा G हा जो आहे याला आपण गॅलोमीटरचा रेजिस्टन्स म्हटलं, याच्यातून IG एवढा करंट काय होतोय, फ्लो होतोय. मग आता याचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं तर बघा की जनरली आपण काय सांगतोय की ज्यावेळेस आपण R1, R2, R3 आणि R4च्या व्हॅल्यू आपण अशाच ॲडजस्ट केल्या की ज्यामुळं गॅलोमीटरमध्ये जर का आपल्याला 0 व्हॅल्यू मिळत असेल, म्हणजे जर आपल्याला कोणत्या प्रकारचे डिफ्लेक्शन तिथं मिळत नसेल, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण ती जी काही कंडिशन असेल त्याला आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस करंट जर काय IG असेल तर त्यावेळेस आपण म्हणतोय इफ IG इक्वल टू 0 दिस मीन्स दॅट द नेटवर्क इज अ बॅलन्स. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काही नेटवर्क कसं असेल, बॅलन्सिंग कंडिशनमध्ये असेल. जर का नेटवर्क बॅलन्सिंग कंडिशनमध्ये असेल तर त्या सिच्युएशनमध्ये IG मधून कोणत्याही प्रकारचा करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाही. ठीक आहे, म्हणजे फॉर बॅलन्सिंग कंडिशन IG इक्वल्स टू 0. जर का विस्टन नेटवर्क अनबॅलन्स असेल तर IG मधून काही करंट फ्लो होईल आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण किर्चॉफ्स लॉमध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण इथं म्हणतोय बघा की जर का नेटवर्क जर का बॅलन्स असेल तर त्याची बेस काय असेल की IG इक्वल टू 0, म्हणजे तुमचा
I1 आणि I2 आणि I3 आणि I4 काय असेल सेम असेल, म्हणजे करंट काय तुमचा सेम काय होईल फ्लो होईल. म्हणजे बघा I1 I2 मध्ये सेम करंट फ्लो होईल, I3 I4 मधून पण तुमचा सेम करंट काय होईल फ्लो होईल. मग जर का आपण किर्चॉफला यूज केला तर किर्चॉफला आपण दोन लूप कन्सिडर करूया. पहिला लूप कन्सिडर करू ABGDA, दुसरा लूप कन्सिडर करू BCDGB. मग पहिल्या लूपनुसार काय होईल बघा, -I1 × P + I3 = I3 × R = 0, म्हणजेच I1P = I3 × R, इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून. सेकंड लूप आपण कन्सिडर केला BCDGB, म्हणजे -2 × Q + I4 × S = 0, दॅट इज I2Q = I4 × S, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 इक्वेशन जर आपण डिवाइड केलं तर I1P / I2Q = काय म्हणून आपल्याला I3 × R / I4 × S. जर का I1 = I2 I3 = I4, म्हणजे त्याचा अर्थ काय P/Q = काय मिळणार R/S, किंवा आपण त्याला R1 R2 R1 / R2 = R3 / R4 असे आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ अननोन. समजा आपल्याला ह्या चारपैकी एखादा रेजिस्टन्स अननोन असेल तर तो व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ही बॅलन्स कंडिशन काय करतो यूज करतो. त्यानंतर एक याच्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की समजा जो का सेल आहे, ठीक आहे, समजा आपण सेल आणि गॅल्व्हनोमीटर जर का आपण इंटरचेंज केला, सेल आणि गॅल्व्हनोमीटरची जर का पोझिशन आपण चेंज केली तर त्या सिच्युएशनमध्ये जी काय बॅलन्सिंग कंडिशन ते आपल्याला पुन्हा सेमच मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय AC आणि हा जो काय BD हे जे काय ब्रांचेस आहे आपण म्हणतो कॉन्ज्युगेट आर्म, ठीक आहे. AC आणि BD यांना आपण काय म्हटलं तर कॉन्ज्युगेट आर्म असं आपण त्याला म्हणत असतो. मग आता यानंतर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न पडतो की नेमकी बॅलन्स सिस्टम नेटवर्क आणि अनबॅलन्स सिस्टम नेटवर्कमध्ये काय डिफरन्स आहे. तर डिफरन्स आता आपण इथं काय करूया चेक करूया, ठीक, की आपण त्याच्यात थोडी माहिती घेऊया. बघा आता बॅलन्स नेटवर्क आणि अनबॅलन्स नेटवर्क म्हणजे काय सांगतो आपण की बॅलन्स नेटवर्क म्हणजे जर का IG = 0 असेल तर त्याच तुमचं नेटवर्क कसं असेल बॅलन्स असेल. अनबॅलन्स नेटवर्क म्हणजे का इफ IG इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे गॅल्व्हनोमीटर म्हणजे का काहीतरी करंट फ्लो होत असेल तर त्याच आपण त्याला अनबॅलन्स नेटवर्क म्हणतो. त्यानंतर जे काही नेटवर्क असेल त्यामध्ये B आणि D कसे असतील इक्विपोटेन्शियल पॉईंट असेल, म्हणजे याचा अर्थ काय त्यांचं पोटेन्शियल कसं असेल सेम असेल. आणि अनबॅलन्स नेटवर्कमध्ये B आणि D कसे असतील नॉट इक्विपोटेन्शियल, त्यांचं इक्विपोटेन्शियल सेम नसणार आहे. त्यानंतर जी काय आपली कंडिशन R1 / R2 = R3 / R4 फॉर बॅलन्स नेटवर्क, किंवा आपण त्याला P/Q = R/S असेल. पण ज्यावेळेस आपण अनबॅलन्स नेटवर्क घेणार त्यावेळेस तुमची काही कंडिशन असेल ते असेल R1 / R2 इज नॉट इक्वल टू R3 / R4 किंवा P/Q इज नॉट इक्वल टू R/S. त्यानंतर ज्या नेटवर्क बॅलन्स असेल त्या सिच्युएशनमध्ये P/Q आणि R आणि S मधून जो करंट फ्लो होईल तो कसा असेल सेम असेल. पण ज्यावेळेस नेटवर्क अनबॅलन्स असतं त्या सिच्युएशनमध्ये P आणि Q मधून डिफरंट करंट पास होईल आणि R आणि S मधून काय होईल डिफरंट करंट काय होईल पास होईल. तर अशा प्रकारचं जे काय डिफरन्स आहे हा डिफरन्स तुमचा बॅलन्स आणि अनबॅलन्स नेटवर्कमध्ये असणार आहे. त्यानंतर आपण ह्या पॉईंटशी रिलेटेड असलेले एक्झाम्पल्स आता आपण स्टडी करणार आहे. सिंपल टॉपिक आहे, त्याचे एक्झाम्पलही सिंपल आहे, तुम्हाला इझिली ते अंडरस्टँडिंग होतील. बघा क्वेश्चन विचारला तुम्हाला 4 रेजिस्टन्स 8 Ω 5 Ω 8 Ω and X Ω are connected to form a Wheatstone bridge. Find X when bridge is balanced. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं की अननोन रेजिस्टन्स काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे तर नेटवर्क बॅलन्स असेल. मग आता नेटवर्क बॅलन्स असण्याची कंडिशन आपल्याला माहिती काय R1 / R2 = R3 / R4. R1 दिलेला आपल्याला 8, R2 दिलेला 5, R3 दिलेला 8 आणि R4 दिलेला X. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 8X = किती असेल 40, म्हणजे X = किती आला 5 Ω. त्यानंतर सेकंड आहे 4 रेजिस्टन्स 20 Ω 20 Ω 20 Ω 25 Ω form a Wheatstone network. What shunt is needed. बघा आता शंट म्हणजे काय थोडक्यात की शंटला आपण काय म्हणतोय रेजिस्टर म्हणतोय आणि हा शंट रेजिस्टर कसा असतो हा पॅरलल काय असतो कनेक्ट केलेला असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या क्वेश्चन व्हॉट शंट इज needed across 25 Ω resistance to balance the network. म्हणजे जो काही 25 Ωचा रेजिस्टन्स या 25 रेजिस्टन्स नेटवर्कला जर का आपण एक पॅरलल रेजिस्टन्स जर कनेक्ट केला तर त्या सिच्युएशनमध्ये तुमची एक्स व्हॅल्यू किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. मग आपण त्याची डायग्राम ड्रॉ करूया. बघा 4 रेजिस्टर दिले तुम्हाला 20 Ω 20 Ω 21 आणि 25 Ω. तर 25 Ωच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय विचारलं आपलं शंट रेजिस्टन्स म्हणजे काय केलं आपण त्याला पॅरलल कनेक्ट केला म्हणजे त्याची व्हॅल्यू एक्स आहे. तर आपल्याला आता विचारले की याची ह्या एक्सची व्हॅल्यू किती असेल म्हणून. मग आता आपल्याला दिसते की हे दोन्ही कसे तुमचे पॅरललमध्ये म्हणजेच 1/RP = आपण 1/25 + 1/x म्हणजेच आपल्याला मिळेल बघा 25 + x / 25x म्हणजे RP = 25 × x / 25 + x.
मग आता जर का ब्रिज बॅलन्स आहे, जर का ब्रिज बॅलन्स असेल तर त्या इक्वेशन आपल्याला माहिती आहे R1 अपॉन R2 इक्वल टू काय R3 अपॉन R4. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. बघा R1ची व्हॅल्यू 20, R2ची व्हॅल्यू 20, R3 दिला आहे तुम्हाला 20, पण R4 किती आला आता 25 x अपॉन 25 प्लस x. आता हा 25x आपण वरती घेऊया, म्हणजे हे दोन कॅन्सल झाले तर किती म्हणतो मला 1. 20 इंटू 25x अपॉन 25 इंटू x. 25x ने याला मल्टिप्लाय करूया. 25 इंटू x इक्वल्स टू 500 प्लस 20 इंटू x. हा 20 कडून मायनस करू म्हणजे आपल्याला 5x इक्वल्स टू 500, म्हणजेच x इक्वल 500 अपॉन 5, दॅट इज x इज इक्वल्स टू किती असेल 100 ओहम. म्हणजे x व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 100 ओहम. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, जे काही दोन प्रॉब्लेम स्टडी केले आपण त्याच्यासारखे दोन क्वेश्चन्स तुम्हाला मी होमवर्कला दिलेले, तो होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बघा, द रेजिस्टन्स इन अ 4 आर्म ऑफ पिस्टन ब्रिज आर 3 ओहम, 6 ओहम, 9 ओहम अँड 30 ओहम रिस्पेक्टिवली. व्हॉट शंट इज नीडेड अक्रॉस 30 ओहम रेजिस्टन्स टू बॅलन्स द नेटवर्क. हा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी. त्यानंतर सेकंड आहे, 4 रेजिस्टन्स 5 ओहम, 10 ओहम, 15 ohm and x are connected to form a Wheatstone network. Determine the value of x. अशी दोन क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. ओके, त्यानंतर एक थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला क्वेश्चन आहे, तो आपण सॉल्व्ह करूया. बघा, क्वेश्चन आहे, ॲट व्हॉट व्हॅल्यू शुड बी द व्हेरिएबल रेजिस्टर बी सेट अप सच दॅट द ब्रिज इज बॅलन्स. If the source of voltage is 30 volt, find the value of output voltage across XY which bridge is balanced. तुम्हाला डायग्राम दिलेली आहे फॉर्ममध्ये. बघा, ABCD असं एक ब्रिज दिलेला आहे, 4 रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेला आहे. हा दिला 1.36 किलो ओहम. Q तुमचा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, म्हणजे तो व्हॅरी होणार आहे. त्यानंतर R3 तुम्हाला दिला आहे 300 ओहम, R4 दिला आहे 4.4 किलो ओहम, आणि तुम्हाला 30 व्होल्टची काही एक बॅटरी आपण कनेक्ट केली. ठीक, याच्यातून तुम्हाला करंट सांगितलं आहे. इथून करंट I येतोय, तिथं करंट I1 I2 डिवाइड झाला, इथून करंट I2, इथून पुन्हा करंट I तुम्हाला दिसतंय. तर क्वेश्चन आता सगळ्यात पहिले आपल्याला बॅलन्स नेटवर्कनुसार व्हेरिएबल रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि त्यानंतर हा जो एक्स आणि वाय यांच्यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. बघा, मग आता पी ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, म्हणजे R1 ची व्हॅल्यू आपल्याला दिली, Q दिलेला एक्स, R दिला 300 ओहम आणि एस दिला तुम्हाला 4.4 किलो ओहम. मग आपल्याकडे बॅलन्सिंग कंडिशन आहे, P अपॉन Q इक्वल टू R अपॉन एस, म्हणजेच Q इक्वल टू P इंटू एस अपॉन R. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. 1.36 किलो ओहम म्हणजे 1.36 इंटू 10⁻³ ओहम. त्यानंतर एस दिला 4.4 किलो ओहम, दॅट इज 4.4 इंटू 10⁻³ ओहम डिवाइड बाय 300, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल 19.94 इंटू 10⁻³ ओहम. मग आता जो काय टोटल रेजिस्टन्स आहे EDC हा आर्म जो आहे, ADC ह्या आर्मच्या टोटल रेजिस्टन्स काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करणार की हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये दोघांची ॲडिशन करणार. काय मिळेल तुम्हाला 19,940 प्लस 4,400 इक्वल टू 24,340 ओहम. ठीक आहे, म्हणजे दोघांची काय केलं आपण ॲडिशन केली सिरीजमध्ये म्हणून. त्यानंतर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस EC कॅल्क्युलेट करते. या दोघांच्या अक्रॉस काय करते आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स. मग पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर करंट तुमचा बघा I1R, म्हणजे आपण काय लिहिलं I1 इंटू R, दॅट इज 30. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेजमध्ये माहिती आपल्याला की 30. I1 इंटू आरची व्हॅल्यू तुमची किती आला तर 24,340 ओहम. त्याच्याने आपल्याला करंट मिळेल 30 अपॉन 24,340 अँपियर. त्यानंतर ए आणि डीच्या अक्रॉस, ठीक आहे, ह्या ए आणि डीच्या अक्रॉस तुमचा किती रेजिस्टन्स येतो आता काय करू आपण, किंवा किती पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करूया. म्हणजे किती आहे तुमचं बघा I1 इंटू काय लिहिणं आपण Q, म्हणजे I1 इंटू Qची व्हॅल्यू किती आहे तुमच्या आता 19,940, म्हणजेच आयची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 30 इंटू 19,940 डिवाइड बाय 24,000 इंटू 340. कारण की जी काय आयची व्हॅल्यू ते आपण आयची व्हॅल्यू तर ऑलरेडी कॅल्क्युलेट केली, ती मिळेल तुम्हाला 24.58 व्होल्ट. ओके. त्यानंतर आता या अक्रॉस EDCच्या अक्रॉस बघू आपण आता ABCच्या अक्रॉस. बघा आता आरची व्हॅल्यू तर किती आहे तुमची 1.36 किलो आणि तुमचं 300, म्हणजे टोटल जर का आपण ॲडिशन केली ती म्हणजे तुम्हाला 1,660 मिळेल. मग आता आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं. I2 करंट जर काढलं ठरलं तर कसं असेल 30 अपॉन 1,360 प्लस 300, म्हणजेच V अपॉन R, दॅट इज 30 अपॉन 1,660 अँपियर. त्यानंतर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB विचारला. तर ABच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढता असलं फॉर्म्युला मिळेल आपल्याला I2 इंटू 1,360, म्हणजेच
आन्सर मिळेल तुम्हाला बघा 30/1660 इंटू 1360 ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली, त्याच्यावर आन्सर मिळाला 24.58 व्होल्ट. मग आपल्याला त्यांनी व्ही आउटपुट विचारले की आउटपुट कोणते विचारलं म्हणजे काय तुम्ही VB मायनस VD दोघांचा का आपण आउटपुटचा डिफरन्स घेतला तर VB म्हणजेच काय लिहितो आपण थोडक्यात VAB आणि हा काय लिहितो D म्हणजे VAD. दोघांचा का डिफरन्स घेतला तर हा आला तुमचा 24.58 आणि हा पण तुमचा किती 24.58 म्हणजे याचा अर्थ तुमचं पोटेन्शियल किती असेल 0 असेल. मग आपण मागे असं सांगितलं होतं की एका तुमचे बँड डीच्या अक्रॉस जर का पिस्टन नेटवर्क जर का बॅलन्स असेल तर त्यास तुमचं त्यांना आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल पॉईंट म्हणतो म्हणजे याचा अर्थ त्यांचं ते काही दोघांचा डिफरन्स कसा असेल 0 असेल. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण इथं कंप्लीट केला आणि मिस्टर नेटवर्क हा जो काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमधला पहिला डिव्हाइस हे पण आपण कंप्लीट केले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मीटर ब्रिज याचा आपण स्टडी करणार, त्यासाठी आपण थांबूया. थँक्यू.